एक सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आलेली आणि त्या घटनेनंतर आता स्वतः सुरेश धस आमदार आहेत. 40 वर्ष वयाचं लेकरू जर इतक्या निर्घृणपणे मारलं जात असेल तर कोणाच्याही डोळ्यात पाणी येणार आहे. मी सुद्धा माणूसच आहे ना, मी काय जनावर थोडी. आणि ही जी घटना घडलेली आहे यांचे आरोपी अटक झाले पाहिजेत. आणि बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः आम्हाला ह्या बाबीकडे लक्ष द्यावं लागेल की बिंदू नामावली जी आहे तिच्यापेक्षा अतिरिक्त जे कर्मचारी असतील ते कोणी असो ते कर्मचारी बीड जिल्ह्यामध्ये राहिले नाही पाहिजेत असे एकंदरीत चित्र दिसतंय. कारण याच्यामध्ये पोलीस काही कर्मचाऱ्यांचे सुद्धा संगनमत या ठिकाणी आढळून येणार आहे, हे निश्चित आहे. नक्कीच पाहायला गेलं तर कालपासून राजकीय मंडळी ते भेटी देत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर दहशत आहे. नेमकी दहशत कोणाची आणणार, कोण घडून आणते सगळे ते आता ह्या पोलीस तपासामध्ये उघड होईल की या इतक्या विचित्र पद्धतीने, इतक्या निर्घृणपणे, निष्ठुरपणे जे संतोष देशमुख यांना मारण्यात आलं, या आरोपींच्या पाठीमागं नेमकं कोण आहे, कोणाचे CDR यांच्याशी जुळतायत, कोण यांना आदेशित करतायत आणि कोणाच्या आदेशावरती हे लोक चालतायत, हे सगळं आता उघड होईल. आणि ते उघड झाल्याच्या नंतर त्यांच्यावरती कारवाई होईल. मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही काय मागणी करणार त्या प्रकरणासंदर्भात? मी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करणार आहे. आम्ही आता ग्रामस्थ जाऊन मागणी करणार आहे. लोकांना माहिती नसते, काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने इथे काल CID चौकशी व्हावी वगैरे अशा मागण्या केल्या. CID चौकशी म्हणल्यावर तर या घटनेचा तपास करायला 3 वर्ष लागतील, नाही तर 4 बी लागतील. त्याच्यामुळे CID चौकशी नाही. आम्ही ॲडिशनल SP इथले पांडकर नावाचे त्यांच्या हाताने त्यांच्या अध्यक्षतेखाली हा तपास व्हावा, आयोग म्हणून त्यांना नियुक्त करावं. आणि याच्यामध्ये बारकावे चार्जशीट चालू असतानाच लक्ष द्यावं म्हणून उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून या केसपुरती नियुक्ती करावी, अशा प्रकारची मागणी ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे मी करणार आहे. नक्कीच पाहायला गेलं तर घटनेच्या अगोदर पोलिसांनी लवकर हस्तक्षेप केला असता ते घटना घडली नसती असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पोलिसांवरती कारवाई करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना कशा पद्धतीने सांगणार आहे? ह्याच्यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचारी तर सहआरोपी होणार आहे. अहो, त्यांचे आत्ते भाऊ 15च मिनिटात पोलीस स्टेशनला गेलते. 12 किलोमीटर गाव आहे पोलीस स्टेशन पासून. 15व्या मिनिटाला ते आत्ते भाऊ तिथं कंप्लेंट लॉन्च करायला गेलते. तिथून कंप्लेंट लॉन्च करायला त्यांनी 3 तास घेतले. आणि तोपर्यंत हे आरोपी या संतोषला घेऊन फिरत बसले इथं. आणि नुसते म्हणजे काय ते गार्डन मध्ये फिरवत होते का, त्याच्यावरती सपासप वार करत होते. आता त्याच्या शरीराची चाळणी करून टाकली या लोकांनी, मारून डोळे बाहेर काढलेत. तुम्हाला सांगतो, लायटरने डोळे जाळलेत. लायटरचे डोळे जाळण्याचा सुद्धा प्रकार त्या ठिकाणी दिसतोय. किती बेरहमीने मारले हे ते फोटो बघितल्याच्या नंतरच अंगावर काटा फुटतोय. म्हणजे इतका वेळ ह्यांना का दिला गेला? पोलिसांनी जर तत्परता दाखवली असती तर ही वेळ आलीच नसती, तो गेलाच नसता. नक्कीच पाहायला गेलं तर ह्याच्यानंतर परळीमध्ये देखील एक अपहरण झालंय व्यापाऱ्याचे, दुसरे देखील अपहरण झालंय. अपहरणाच्या घटना वाढतात. बीडचं बिहार होतं असं म्हटलं जातं वारंवार, मात्र याला आळा कधी बसला? बिहार नाही, हे असंच चालत राहिलं तर ते अफगाणिस्तान होईल. काबूलची राजधानी तशी आमची इथं काबूलची राजधानी करावं लागल, इतकं खाली गेलंय. हे बिहार म्हणू नका, बिहार फार कमी आहे. काबूल का काहीतरी आहे ना तिकडं, तसलं काहीतरी होईल. नाही तर इराक सारखं होईल. रोज बॉम्बस्फोट, रोज आमक, रोज तमक, इथपर्यंत लेवल आमची गेलेली आहे. अरे हा सुसंस्कृत जिल्हा आहे. हे फार बारीक नजर ठेवून काम करणारे लोक आहेत. फार बारीक गोष्टीकडे लक्ष देणारे लोक आहेत. वारकरी संप्रदायाचा भूमी आहे आणि या भूमीमध्ये आता हे असलं व्हायला लागलं. आणि हे कोणाच्या तरी बळामुळेच व्हायला लागले. कोणाकोणाचं बळ येतं तपासामध्ये येईल उघडकीस. नक्कीच शेवटी सुरेश धस यांनी आज भेट घेतलेली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे. याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे हे देखील शोधला पाहिजे अशी देखील मागणी या ठिकाणी सुरेश धस यांनी व्यक्त केलेली आहे. मुंबई तक योगेश काशीद, बीड, मसाजो.